तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। माहूर गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारचा श्री रेणुकादेवी मंदिराच्या घाटातील दुसऱ्या वळणावर भीषण अपघात झाला। या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून कारचे इंजिन तुटून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे। ही घटना शनिवार 12 जुलै रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली। हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बालाजी साळवे वय 64 वर्ष, पत्नी उज्ज्वला साळवे वय 58 वर्ष, मुलगा प्रमोद साळवे, सून श्वेता साळवे व नातू श्रेयांश साळवे हे मित्राच्या MH26 BH 2723 क्रमांकाच्या कारने सकाळी बासर येथे दर्शनासाठी गेले होते। तेथून दर्शन आटोपून त्यांनी माहूर येथे येऊन श्री दत्तशिखर, श्री अनुसया माता आणि श्री रेणुकादेवी संस्थान येथे दर्शन घेतलं। दर्शन करून परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर श्री रेणुकादेवी मंदिराखालील घाटातील दुसऱ्या वळणावर कार चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले। त्यामुळे कार नाली ओलांडून समोरील मातीच्या ढिगाऱ्यावर जोरात आदळली। अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचे इंजिन तुटून वेगळे झाले। या अपघातात उज्ज्वला साळवे यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत। तसेच कारमधील इतर भाविकांनाही किरकोळ मार लागला। घटनेची माहिती मिळताच माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके व सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता गोपाल चव्हाण, माहूर।